रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उच्च विद्युत लाईनीची कामं चालू आहेत. जवळपास ह्या 14 कंपन्यांची कामं चालू आहेत. मी 1 वर्षापासून या शेतकऱ्यांच्या वतीने टॉवर लाईन विरोधात लढा देत आहे. खूप सारे प्रॉब्लेम्स की एक असतो दुसऱ्याच्या नावावर आहे, झाडं बाधित होतात, त्यांचा कोणता मोबदला त्यांना भेटत नाही. त्यांना नुकसान भरपाई लाखो रुपयात असते, ती हजारो रुपयात दिली जाते. आपण आंदोलनं करून मोगऱ्याचा भाव जो 500 ते 700 रुपयापर्यंत दिला जात होता, तो आता 1600च्या पुढे न्यायचं काम आपण केलं. ताड माड शिंदीचं झाड एक्साईजकडे वर्ग केलं. आंब्याचा भाव मोठ्या प्रमाणात वाढवला. नुकसान भरपाई जी हजारो रुपयात भेटत ती लाखो रुपयात आपण केली. जव्हार तालुक्यात 198 रुपये भाव होता, तो 328 आपण केला. वाडा तालुक्यात पॉवर गिटला 400 रुपये भाव होता, पॉवर गिट या कंपनीला, तो 1200 रुपयावर न्यायचं काम आपण केलं. या शेतकऱ्यांसाठी आपण आजचा जो मोर्चा आहे हा 8वा मोर्चा आहे. गेल्या गणपतीपासून गेल्या दिवाळीला आम्ही दिवाळीसुद्धा इथं साजरी केली. शेकडोच्या संख्येने रोज शेतकरी असायचे. या जिल्ह्यातला सर्वाधिक चालणारा मोर्चा 28 दिवस हा शेतकऱ्यांच्या वतीने धर्मवीर संघटनेने प्रांत कार्यालय वाडा इथे आयोजित केलेला. तेव्हा पॉवर गिट या कंपनीचा 400 रुपये जो वाडा तालुक्यात भाव होता तो 1200 रुपये झाला. त्याच्यानंतर खूप साऱ्या कंपन्या आरेरावी करायचा प्रयत्न करतात. आत्तासुद्धा आमच्या एक आदिवासी बांधवाचे 25 आंब्याची झाडं कापलीत आणि त्याला 1 रुपयाही मोबदला दिलेला नाही. आज मोर्चामध्ये तो सुद्धा विषय आहे आमचा. खूप साऱ्या आरेरावी चालत असताना कोणतीही संघटना पुढे नाही, तर आपल्या धर्मवीर संघटनेने आवाज उठवला आहे. आणि पहिला मोर्चा जर कोणी केला असेल विद्युत लाईन बाधित शेतकऱ्यांच्या वतीने तर धर्मवीर संघटनेने केला आणि न्यायसुद्धा मिळून दिलेला आहे. आम्ही आलो, मोर्चा केला आणि घरी गेलो असं तर कधीच झालेलं नाही. तुम्ही शेतकऱ्यांना विचारू शकता. खूप सारे मी प्रत्येक मोर्चाला प्रत्येक शेतकऱ्याजवळ जाऊन गावोगावी फिरून समस्या लिहून घेतो आणि त्या मोर्चाकडून समस्या त्यांच्या दूर करून देतो. या मोर्चामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न असेल की तो काही शेतकऱ्यांच्या जागेमधून जे टॉवर्स लाईन जात आहेत त्यांना काही मुनाफा होतोय की तोटा होतोय? हे बघा, आता तर शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे की त्याच्याखाली तुम्ही गवत पण ठेवू नाही शकत आणि त्या तार जाते याचा फक्त 30% मोबदला आहे. हा अन्यायकारक भूमिका आहे प्रशासनाची शेतकऱ्यावर. हा मोबदला 30%वरून कुठेतरी 100%ची मर्यादा केली पाहिजे. आमची 8च्या 8 मोर्चाने ही मागणी आहे. त्याच्यानंतर एक तर सरकारने आमच्याकडून भाड्यात घ्यावं म्हणजे शेतकरी कुठेतरी सुखावला जाईल. आता हे आमच्या हातातून गेलेलं आहे सर्व. आम्ही किती विरोध करून बघितला, पण काय प्रशासन पोलीस प्रशासन असेल ते बल वापरून आणि कामं केली जातात. पोलीस प्रशासनाचं आम्हाला सहकार्य आहे. SP साहेब दर मोर्चाला आमचा अपडेट घेत असतात, कसं आहे काय झालं, आणि शांततापूर्वक आमचा मोर्चा एक बघा एकही मोर्चा आमचा हिंसक नाही झालेला. कुठे आम्ही विरोध केलेला नाही. हे बघा, हे किती आपण विरोध केला तरी हे प्रकल्प पूर्ण करणार आहेत. पण आमची एवढीच इच्छा आहे का त्या शेतकऱ्याला तुम्ही मातीमध्ये गाडला नाही पाहिजे, त्यांना योग्य रीतीने भाव भेटला पाहिजे, त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. पण असे अधिकारी काही आहेत की त्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला टाईम नाही. त्या अधिकाऱ्यांना सरळ करायला आम्ही मोर्चा काढतो. बस एवढीच आमची भूमिका आहे. तर आजच्या या मोर्चा माध्यमातून हे बघू शकाल धर्मवीर संघटनेकडनं हा जो मोर्चा काढला गेला आहे. धन्यवाद साहेब, आपली या ठिकाणी मुलाखत दिल्याबद्दल.